आज आपण एका अशा प्रकरणाबद्दल बोलणार आहोत ज्याने आपल्या सगळ्यांना, आपल्या संपूर्ण व्यवस्थेला काही गंभीर प्रश्न विचारले आहेत. ही केस आहे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यूची. एका तरुण डॉक्टरचा मृत्यू ज्याने न्यायाच्या आणि सुरक्षितेच्या मुद्द्यावर एक मोठी चर्चा सुरू केली आहे. गोष्ट सुरू होते एका रात्रीपासून. एका होतकरू हुशार डॉक्टरचा जीवनप्रवास अचानक अगदी अनपेक्षितपणे संपतो आणि मागे उरतात फक्त आणि फक्त प्रश्न. आणि इथेच तो सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो ज्याच्याभोवती हे संपूर्ण प्रकरण फिरत आहे. ही आत्महत्या होती की हत्या? डॉक्टर संपदा यांनी स्वतःचा जीव घेतला की कुणीतरी त्यांचा जीव घेतला? चला तर मग या प्रकरणाच्या खोलात शिरून सत्य शोधण्याचा प्रयत्न करूया. पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याआधी हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे की डॉक्टर संपदा मुंडे नक्की कोण होत्या, कुठून आल्या होत्या त्यांची स्वप्न काय होती. डॉक्टर संपदा या एका अगदी सामान्य गरीब कुटुंबातल्या होत्या. म्हणजे विचार करा, आईवडिलांनी प्रचंड कष्ट करून त्यांना शिकवलं आणि त्याही तितक्याच हुशार. 5 वर्ष मेहनत करून MBBS झाल्या आणि फलटणच्या सरकारी रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करू लागल्या. त्यांची खूप स्वप्न होती, पण हा प्रवास असा अचानक थांबणं हेच खरं तर खूप धक्कादायक आहे. आता आपण प्रकरणाच्या त्या बाजूकडे वळूया जिथे व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात असं काय घडत होतं? त्यांना कोणत्या दबावाला सामोरं जावं लागत होतं? तर आरोप असा आहे की काही पोलीस अधिकारी आणि राजकीय व्यक्ती त्यांच्यावर दबाव टाकत होते. कशासाठी? तर वैद्यकीय अहवाल आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी. आणि हा आरोपच या प्रकरणाला एक वेगळं गंभीर वळण देतो. आणि हो, त्या याबद्दल गप्प बसल्या नव्हत्या. त्यांनी या दबावाविरोधात, या छळाविरोधात 1 नाही 2 नाही तर तब्बल 4 वेळा अधिकृतपणे तक्रार दाखल केली होती. त्यांनी व्यवस्थेकडे मदतीचा हात मागितला होता. मग सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की जर एक सरकारी डॉक्टर 4 वेळा लेखी तक्रार देऊन व्यवस्थेला सांगत होती की तिच्यावर दबाव आहे, तर मग वेळीच कारवाई का झाली नाही? हे फक्त एक दुर्लक्ष होतं की यामागे आणखी काहीतरी होतं? बरं, आता आपण येऊया त्या रात्रीकडे ज्या रात्री डॉक्टर संपदा यांचा मृत्यू झाला. त्या रात्रीच्या घटना आणि तिथे सापडलेला एक पुरावा अनेक संशय निर्माण करतो. आता बघा, भाऊबीजेच्या रात्री त्या एकट्या हॉटेलमध्ये चेक इन करतात. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याच फोनवरून त्यांचं स्टेटस कुणीतरी लाईक करतं. म्हणजे त्यांचा फोन कुणीतरी वापरत होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांचे घरचे पोचण्याआधीच त्यांचा मृतदेह खाली का उतरवण्यात आला? हे सगळे योगायोग असू शकतात का? आणि मग येतो तो पुरावा जो कदाचित या केसची दिशाच बदलू शकतो. त्यांच्या हातावर एक सुसाईड नोट सापडली होती. पण खरा प्रश्न हा आहे की ती नोट खरंच डॉक्टर संपदा यांनीच लिहिली होती का? आता इथे जरा नीट लक्ष द्या. डॉक्टर संपदा यांनी आधी ज्या 4 तक्रारी केल्या होत्या त्यात त्यांनी उपनिरीक्षक हा शब्द लिहिताना री नेहमी दीर्घ वापरला होता. पण त्यांच्या हातावर सापडलेल्या तथाकथित सुसाईड नोटमध्ये तोच उपनिरीक्षक शब्द री या ह्रस्व वेलांटीने लिहिला होता. लिखाणातला इतका छोटासा फरक हा एका मोठ्या षड्यंत्राकडे इशारा तर करत नाहीये ना? या प्रकरणामुळे साहजिकच समाजात आणि राजकारणात मोठी खळबळ उडाली. मग वेगवेगळ्या संस्थांनी काय भूमिका घेतली आणि राजकारणात काय पडसाद उमटले, चला पाहूया. महिला आयोगाकडून न्यायाची अपेक्षा असताना त्यांच्याकडून डॉक्टर संपदा यांच्या खासगी आयुष्याबद्दल काही गोष्टी सार्वजनिक केल्या गेल्या. यावर बरीच टीका झाली. स्रोत साहित्यातून हा मुद्दा उचलला गेला की मृत्यूनंतर तरी व्यक्तीच्या चारित्र्यावर बोलणं थांबायला हवं. अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणात SIT चौकशीची मागणी केली. आश्वासनेही मिळाली. पण डॉक्टर संपदा यांचं कुटुंब आजही न्यायाच्या आणि ठोस कारवाईच्या प्रतीक्षेत आहे. हे प्रकरण फक्त एका डॉक्टरच्या मृत्यूचं नाहीये. याच्या पलीकडे जाऊन स्रोत साहित्याने एका मोठ्या सामाजिक प्रश्नाकडे आपलं लक्ष वेधलं आहे. आणि खरं तर हेच या सगळ्या प्रकरणाचं सार आहे. स्रोत साहित्यात म्हटल्याप्रमाणे सरकार लाडकी बहीण योजना आणून 1200 रुपये देऊ शकतं. पण आज खरी गरज सुरक्षित बहीण योजनेची आहे. अशी योजना जी मुलींना, महिलांना फक्त आर्थिक मदत नाही तर खरी सुरक्षा आणि खरा न्याय देईल. आपल्याकडे एक म्हण आहे ना, साप निघून गेल्यावर काठी आपटून काय उपयोग? डॉक्टर संपदा जेव्हा मदतीसाठी आवाज देत होत्या तेव्हाच कारवाई झाली असती तर कदाचित आज परिस्थिती वेगळी असती. आता होणारी कोणतीही कारवाई त्यांच्यासाठी खूप उशीर करून आलेली असेल. आणि शेवटी हाच प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे. डॉक्टर संपदा मुंडे यांचं प्रकरण हे फक्त एक प्रकरण नाही, ते आपल्या समाजासाठी आणि व्यवस्थेसाठी एक आरसा आहे. यातून आपण काही शिकणार आहोत का? आपण आपल्या मुलींना, बहिणींना फक्त लाडकी नाही तर एक सुरक्षित भविष्य देऊ शकणार आहोत का? हा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे.